अमरावतीच्या रेल्वे स्टेशन चौकातील हॉटेल ईगल येथे अवैध बीसी लॉटरी ड्रॉ काढण्यात आला। याबाबत सिटी न्यूजने रविवारी वृत्त प्रसारित केला आहे। या बीसी लॉटरी ड्रॉ साठी 50 ते 70 व्यावसायिक येथे सहभागी उपस्थित होते। त्यांची नावे आहेत दिलीप शादी, सुनील नानवाणी, राजू चावला, किशोर छाबड़ा, मनोज बख्तार, पारवानी विमावाला, विनय, भरत तलडा, राम सेवानी, मनोज भूतड़ा, ओम तरडेजा, दीपक मेघानी, श्याम बख्तार, गणेश जयस्वाल, रामचंद्र गुप्ता, गजानन हरमकर, दिनेश बोधानी, बागड़े, मुकेश खत्री, नरेश हरवाणी आदि लोग या बीसी मध्ये सामील होते। या अवैध बीसी लॉटरी ड्रॉ मध्ये 50,000चे 5 ड्रॉ नगदी काढले गेले। यामध्ये एक अरोरा वाईन या नावाने काढला गेला, ज्याचा नंबर 205। दुसरा अमन पमनानी या नावाने काढला गेला, त्याचा नंबर 295। तिसरा महालक्ष्मी ऑटो नावाने काढला गेला, त्यांचा नंबर 372। चौथा अमन छाबड़ा यांचा 50,000चा ड्रॉ काढला गेला, त्याचा नंबर 189। पाचवा लकी ड्रॉ काढला गेला, दीपक मेहलकर 227 हा त्यांचा नंबर। नगदी व्यवहार करू नये असे सरकारी नियम असताना सुद्धा 50,000चे नगदी इनाम येथे देण्यात आले। त्यानंतर 3 जणांना 20 ग्रॅम सोनं इनाम म्हणून देण्यात आलं। यामध्ये 332 क्रमांकाच्या श्रुती रेडीमेड नावाने निघाला आहे एक ड्रॉ, दुसरा बालाजी कलेक्शनच्या नावाने ज्याचा क्रमांक 115 आणि तिसरा सजन दासजी या नावाने ज्याचा क्रमांक आहे 21। या तिघांना 20 ग्रॅम सोनं देण्यात आलं। तिसरा राम सरवानी यांच्या नावाचा ड्रॉ काढला गेला, त्यांचा क्रमांक आहे 314। एक टूर असे 5 लाख रुपयांचे इनाम या अवैध बीसी लॉटरी मध्ये देण्यात आले। विनोद हरवाणी यांची ही बीसी लॉटरी होती। विनोद हरवाणी यांच्या अशा कितीतरी बीसी चालतात। हरवाणी सारखे कित्येक जण गावात आहेत। पोलीस विभाग, लॉटरी विभागाने, जीएसटी विभागाने असा गैरप्रकार होणाऱ्या व्यवसायाकडे लक्ष द्यावं, नाहीतर यातून करोडो रुपये लोक पळवून नेणार आहेत। हॉटेल ईगल मध्ये जी बीसी काढली गेली ती 8,000 रुपये महिन्यांची बीसी होती। यामध्ये 400 मेंबर आणि 60 महिन्यांची ही बीसी 8,000 रुपये प्रमाणे 400 मेंबर्सचे दर महिन्याला 32 लाख रुपये जमा होतात। असे 60 महिनेपर्यंत पैसे जमा होणार। 60 महिन्यांनी याचे होणार 19 करोड 20 लाख रुपये। या व्यवसायाची कुठेही पावती दिली जात नाही, पोलीस किंवा इन्कम टॅक्स मध्ये नोंद नाही। यामध्ये फसवणूक झाल्यानंतर लोक पोलिसांच्या नावाने बोंबा मारतात, परंतु आधी त्याचा विचार केला जात नाही। रक्कम दुप्पट मिळणार असं नियमावलीत लिहिलेलं आहे। एका बीसीची परतफेड रक्कम 39 करोड 20 लाख होत आहे, ते देणं शक्य नाही। म्हणून लोकांनी, इन्कम टॅक्स विभागाने व पोलिसांनी सावध राहावं। ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज।